मित्रांनो नमस्कार. आपण आज आलेलो आहे कायनेटिक ई स्कूटरच्या स्टॉलवरती. आपल्याला माहिती असेल जुन्या काळामध्ये आपल्याकडे अशा प्रकारची एक बाईक असायची, त्याला आपण जनरल नावाने लुना म्हणायचो. आता ही जी लुना आहे ही इलेक्ट्रिक झालेली आहे आणि तिचं नाव आहे ई लुना. आता याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी सर उपलब्ध आहेत. सर, तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना या लुनाबद्दल इन्फॉर्मेशन द्या आणि याचे फायदे काय असतील ते बद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव प्रतीक पंडित आहे. मी मॅन्सन व्हील नावाची माझी डीलरशिप आहे नाशिक जिल्ह्याचं. वेद मंदिर जवळ माझं शोरूम आहे. तर ही गाडी जर आपण बघायची म्हटली तर ही लुना शेतकऱ्यांसाठी खूप उत्कृष्ट आणि फायदेशीर आहे. कारण या गाडीमध्ये चाकांची जी साईज आहे ही 16 इंचीपेक्षा मोठे चाकं याला दिलेले आहेत. त्यामुळे आजच्या इलेक्ट्रिक अवेलेबल ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या छोट्या टायरच्या आहेत. याचं चाक मोठं असल्यामुळे ही मळ्यात चिखलात कुठेही तुम्ही या गाडीला सहजपणे चालवू शकता. दुसरी गोष्ट, ही पूर्ण लोखंडी चेसी आहे. ही फ्रेम पूर्ण लोखंडी बॉडीनी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेवढं वजन याच्यावर नेता येऊ शकतं. मॅक्झिमम माझ्याकडचे जे कस्टमर गाडी चालवत आहेत ते 300 किलोपेक्षा जास्त वजन या गाडीवर घेऊन जात आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला चेन स्प्रॉकेट दिलेला आहे. बाकी गाड्यांना बेल्ट दिलेला असतो किंवा त्यांच्या चाकांमध्ये मोटर असते, याला चेन स्प्रॉकेट दिलेलं आहे. चेन स्प्रॉकेट दिल्यामुळे तुमचा मेंटेनन्स कमी होऊन जातो आणि तुमच्या गाडीची रफनेस आणि रिजिडिटी वाढून जाते. त्यामुळे 15 वर्ष 16 वर्ष गाडीला काही न करता तुम्ही सहजपणे चालवू शकता. प्लस याच्यामध्ये लांबी तुम्ही बघू शकता गाडीची किती मोठी आहे. तुम्ही हे फक्त डिस्क्रिप्टिव्ह आहे की तुम्ही एवढे कॅन्समध्ये घेऊन जाऊ शकता दुधाचे. आणि जर तुमचा दुसरा कुठला पर्पज असेल तर तुम्ही मागे बॅनरवर बघू शकता सर, एवढे वजन आमचे ऍक्च्युअल कस्टमर्स घेऊन जात आहेत. तर मायको सर्कल इथे माझी डीलरशिप आहे. माझं नाव प्रतीक पंडित आहे. नाशिकमध्ये आपल्याला ना ई लुनाची गरज असेल तर मला प्लीज संपर्क करा. धन्यवाद. सर्वनिक व्हेकल आहे बरोबर. तर ही मी का घ्यावी, याचे फायदे काय हे मला थोडक्यात सांग. तर ही तुम्ही का घ्यावी याचं पहिलं कारण म्हणजे ही गाडी एका चार्जिंग मध्ये 100 किलोमीटर चालते. कंपनी 110 क्लेम करते. दुसरी गोष्ट, या गाडीची चार्जिंग जी आहे ती 3.5 ते 4 तासात कंप्लीट होऊन जाते. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही कधीही गाडी चार्जिंगला लावा. एकदा गाडी चार्जिंगला लावल्यावर तुम्हाला बटन बंद करायची गरज नाही. चार्जिंग फुल झाल्यावर ऑटोमॅटिकली कट ऑफ आहे. आणि या गाडीमध्ये जी बॅटरी वापरल्या गेलेली आहे ही लिथियमची बॅटरी आहे, जिला साधारण लाईफ 1000 सायकलचा म्हणजे 6 ते 7 वर्ष सहजपणे ही बॅटरी चालेल. प्लस याच्यामध्ये कूलिंग जेल ऍड केलेले आहेत बॅटरीमध्ये, जे सेलला थंडे ठेवतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर रिलीफ वॉल्व सुद्धा दिलेला आहे. म्हणजे एक्सेस प्रेशर बॅटरीमध्ये तयार झालं तर ऑटोमॅटिकली कुकरची सिटी जशी वाजते तसं पूर्ण प्रेशर बाहेर निघतं. हे सगळं रिअल टाइम मध्ये होतं. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही. हे स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम एक बॅटरीमध्ये ऍड केलेलं आहे. त्यामुळे हे ऑटोमॅटिकली तुमचं गाडी चालवताना सगळे फंक्शन चालू असतात. सर, आणि जी चार्जिंग पॉइंट असणार आहे तो आपला नॉर्मल हवा आहे का काय वेगळी अरेंजमेंट करावी? मी तुम्हाला दाखवतो सर. हे आमचं एक कायनेटिक लुनाचं चार्जर आहे, स्टँडर्ड चार्जर आहे. याच्यामध्ये 3 पिनचं चार्जर आहे. म्हणजे जिथे तुम्ही मोबाईल चार्ज करता तिथेच तुम्ही ही गाडी सुद्धा चार्ज करू शकता. आणि एका चार्जिंगला 2 युनिट लागतात. 2 युनिट पेक्षा खर्च नाही. तर मित्रांनो, जसं आपण जाणून घेतलं, आता एका चार्जिंगला 2 मिनिट 3 ते 3.5 घंट्यामध्ये चार्जिंग पूर्ण होते. 2 युनिट म्हणजे आताचा खर्च पकडायला गेला 14 आणि 14 30 रुपये, 28 रुपये ते 30 रुपयामध्ये आपण 100 किलोमीटर जाऊ शकतो. एका लिटरची किंमत आजच्या घडीला 110 रुपये आहे आणि 100 किलोमीटर आपण इथे 28 ते 30 रुपयामध्ये जाऊ शकतो. जर जुन्या काळामध्ये पेट्रोलचा भाव होता त्या भावामध्ये. वेगळी आपल्याला चार्जिंगसाठी अरेंजमेंट करायची गरज नाही, जशी कार किंवा बाईकमध्ये करायला लागते पार्किंगच्या ठिकाणी लावण्यासाठी. इथे आपण घरामध्ये आणून सुद्धा करू शकतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये चाकांची विड्थ मोठी आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त वजन याच्यावरती ठेवू शकतो आणि कॅरी करू शकतो. दुधाची कॅन असेल, पाण्याच्या पिशव्या असतील, फर्टिलायझर असेल, काही आपण घेऊन कोणत्याही अवघड रस्त्यावरती जाऊ शकतो. आणि लुना गाडीचं आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे. किंवा याच्यामध्ये सबसिडी आहे सर. PM ई ड्राईव्ह नावाची आपल्याकडे सबसिडी चालू आहे, जी 10,000 रुपयांनी तुम्हाला सबसिडी सवलत मिळून जाईल. आणि गाडीची किंमत आजच्या घडीला किती करली आहे? आजच्या घडीला सर एक गाडीची किंमत आपण ठरवायची म्हटली तर 79,990 एक शोरूम कॉस्ट आहे. ऑन रोड प्रत्येक डीलर किंवा प्रत्येक याचा RTO वगैरे वेगळं लागून तुम्हाला त्या डीलरशिपवर मिळून जाईल. ओव्हरऑल मित्रांनो, आपण बघू शकतो इलेक्ट्रॉनिक व्हेकल आजच्या घडीला मार्केटमध्ये कमीत कमी 1,10,000चा रेट आहे. तर आपल्याला इथे 89,000 म्हणजे जास्तीत जास्त 1 लाखाच्या आतमध्ये आपल्याला ही गाडी पडू शकते.
आणि सर याच्यामध्ये मेंटेनन्स साठी वगैरे काय आम्हाला काळजी घ्यायला लागेल घ्यायची? मेंटेनन्स साठी तुम्हाला खरं पाहायला गेलं तर काहीच काळजी घ्यायची गरज नाही, कारण याला बेल्टच नाहीये, त्यामुळे तुमचा मेंटेनन्स पार्ट ओढून जातो. चेन स्प्रॉकेट असल्यामुळे तुम्हाला फक्त त्याचं लुब्रिकेशन करावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त या गिअरबॉक्समध्ये एक 90 ml चं ऑइल असतं, जे तुम्हाला टाइम टू टाइम 3-4 महिन्यांनी एकदा रिप्लेस करून घ्यायचं. हे रिप्लेसमेंट तुम्ही कुठल्याही लोकल गॅरेजमध्ये करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी सर्व्हिस सेंटरला सुद्धा जायची गरज नाही. आणि जी बॅटरी आहे, जो महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये, त्याची व्हॅलिडिटी किती असेल, लॉंग लाईफ किती असेल? त्याची लाईफ जर सांगायचं म्हटली सर तर एक साधारण 6 ते 7 वर्ष ती बॅटरी चालते. आणि त्याच्या लॉंग लाईफ म्हणजे जर वॉरंटी वाईज म्हटले तर 3 वर्ष स्टँडर्ड वॉरंटी आहे, आणि अजून पैसे देऊन तुम्ही 2 वर्ष एक्सटेंड करू शकता. तर मित्रांनो, आपण जसं जाणून घेतलं, मॅक्सिमम 5 वर्षापर्यंत आपल्याला 1 रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही. फक्त ऑइलिंगचा खर्च आहे जो आपण रेग्युलर गाडीमध्ये करतो, तोच याच्यामध्ये सुद्धा नॉर्मल गॅरेजमध्ये आपण जाऊन करू शकतो. सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार. माझं शोरूम तुम्हाला नाशिकचं सेंट्रल बस स्टँड जे CBS तिथून मायक्रो सर्कल कडे जे येतो, तर वेद मंदिर जवळ मायक्रो सर्कल इथे मॅन्सन व्हील नावाचं कायनेटिक ऑथराइज डीलर आम्ही आहोत. तिथे आम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आमचा फोन क्रमांक आहे 9359347262.